Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. क्रिकेट हा खेळ जंटलमन्स गेम म्हणून ओळखला जातो, पण याच जंटलमन्स गेम म्हणजेच पुरुषांचं या ठिकाणी दबदबा असलेल्या खेळामध्ये आता भारतीय महिला संघाने आपला झेंडा फडकवलेला आहे. पहिला वर्ल्ड कप आपल्या मायदेशी म्हणजेच भारताला मिळवून दिलेला आहे आणि या टीममधली सगळ्यात बोलली जाणारी, ओळखली जाणारी आणि जिचं सगळ्याधिक कौतुक होते अशी जेमिमा रॉड्रिग्स ही मुंबईची मुलगी आहे. मुंबईच्या बँड्रामध्ये ती राहते आणि तिचा परिवार सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलून समजून घेणार आहोत की एक जेमिमा बनण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, स्वतः जेमिमाला सुद्धा आणि जेमिमाच्या पालकांना सुद्धा ॲज अ पॅरेंट काय करावं लागतं. मेहनत ते पण कन्सिस्टंटली, लगातार, म्हणजे नॉनस्टॉप. म्हणजे हे नाही की आज तुम्ही केलं आणि बस एवढंच नाही. तुम्हाला दररोज तुम्हाला म्हणजे वाटतंय की नाही वाटतं, तुम्हाला उठून जे तुमचं काम आहे, प्रॅक्टिस आहे, 1-2 तास नाही, मला वाटतं की 7-8 तास लागतं तिचं प्रॅक्टिस, जिम वगैरे ते करावंच लागतं. आणि हे नाही विचार करायचं की ओके उद्या मला यश मिळणार, ते नाही. ते कोणी आम्हाला म्हणजे कोणाला माहीतच नाहीये. पण तुमची जे काम आहेत, मेहनत करायची आणि कन्सिस्टंटली करायची, ते करत राहा आणि ते म्हणजे सक्सेस विल कम. आणि ही मेहनत तुम्ही साधारण किती वर्ष करताय, किती दशक? म्हणजे आता ती 25 वर्षाची आहे. 4 वर्ष आय स्टार्टेड कोचिंग हर विथ लेदर बॉल क्रिकेट लहान असताना, म्हणजे 21 वर्ष. कधी कळलं तुम्हाला की जेमिमा एक क्रिकेटर बनू शकते? ती गल्ली क्रिकेट खेळायला सुरुवात केली तिने, तिचे बाळाचे आपण बोलतो ना पहिली पावलं असतात, ती क्रिकेटला कशी काय जुळली? ऍक्च्युली सेंट अँड स्कूल इकडे बँड्रामध्ये, त्याचा कोच माझा मित्र होता आणि माझी दोन्ही मुलं टेस्ट मॅच खेळायला गेलेली तिकडे. आणि काही कारणाने म्हणजे त्यांना काही मुंबईचं सिलेक्शन होतं, त्यांना जायचं होतं. तर त्यांनी मला फोन करून, अरे जेमिमा घरी आहे काय, पाठवून दे तिला, सेकंड इनिंग चालू आहे आणि एवढे रन करायचे आहेत. जेमिमा मला वाटते तेव्हा 9-9.5 वर्षाची असणार. तर ती बॅटिंगला गेली. विकेट म्हणजे मोठी पोरं, ती पोरं MSSCच्या फायनल्समध्ये आली आहेत, अंडर 16. ओके. तर आणि ते फायनल्सला चालले आहेत. प्रॅक्टिस मॅच करण्यासाठी ते तिकडे ही सर्व गेलेली खेळायला. आणि त्या कोचने मला सांगितलं की जेमिमाला पाठव. तर मी जेमिमाला घेऊन गेलो आणि ह्यांना पिकअप केलं. ह्यांना म्हणजे मॅच होती जूला, जूवरनं बँड्रा, म्हणजे आणि बँड्रा ह्यांना सोडून पुन्हा येईपर्यंत जेमिमा तरी पण खेळत आहे विकेटवरती. विकेट स्पिन होत आहे आणि मोठी पोरं पहिल्यांदा मोठी पोरं खेळतात, पण ती विकेटवरती थांबली आहे. ओके. 63 म्हणजे ती प्रॅक्टिस करायची भावांबरोबर आणि ते कोचला माहित होतं की ती थोडंफार क्रिकेट खेळते, तर ते जाणार आहेत म्हणून त्यांच्या जाग्यात म्हणजे जस्ट टू गिव्ह द प्रॅक्टिस दॅट शी विल बी देअर ॲट वन एंड, तर तिला बोलवलं आणि ती खेळत होती जस्ट टू गिव्ह द मॅच कम्प्लिशन. आणि ह्यांना म्हणजे जूवरनं बँड्रा टू बॅक, मला वाटते आय स्पेंड अराउंड 2 hours अप अँड डाऊन. ओके. येऊन बघताना ही आणखी अजूनपर्यंत खेळते आणि ती पोरं सांगतात, अरे तुला चॉकलेट देणार, हे देणार, ते देणार. आणि फिल्डिंग म्हणजे काय, फॉरवर्ड शॉट लेग, सिली पॉइंट, 2 स्लिप आणि विकेट्स, म्हणजे बॉल फिरतोय. थर प्रोफेशनल. आणि ती फक्त म्हणजे प्लेसमेंट करून, म्हणजे तिच्याकडे तेवढी ताकद नाही की कव्हर ड्राईव्ह बाउंड्री मारायची. प्लेसमेंट करून ते दुसऱ्या सिनियरला स्ट्राईक देत होती आणि तसं करून ही मॅच जिंकली. ते MSSCचे फायनल्स जे पोहोचले ते हरले आणि ही टीम जिंकली.
तर तेव्हा एक माणूस माझ्याकडे आला. शी इज टुमॉरो सचिन तेंडुलकर. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं तिकडे दिसतं. हा, आणि त्यांचा पोरगा अंडर-14 खेळत होता मुंबई. तुला शी इज टुमॉरो तेंडुलकर. ओके, उद्या ती मला भेटणार नाही, त्यामुळे आज मी तिचा ऑटोग्राफ घेतोय. आणि आजपर्यंत त्याच्याकडे आठवण करत जातात मला. त्यांच्याकडे तो ऑटोग्राफ आहे जेमिमाने दिलेला. ब्युटिफुल आहे. या वेगळी मला समजते ह्या पोरीमध्ये काय आहे. अंडर-16च्या पोरांसोबत म्हणजे अगेन्स्ट खेळू शकते, विकेटवरती थांबवणं, एवढं टेम्परमेंट आहे. सो दॅट वॉज द. मला वाटतं त्या दिवशी जी इनिंग सुरू झाली आहे ती आजतागायत सुरू आहे. ज्या वेळेस वर्ल्ड कप मिळवला त्यावेळेस फ्लॅशबॅक आले, काय दिसलं, काय वाटलं, काय आठवलं? मला फक्त 200 रन दिसत होते, कारण ती पारी तिने खेळली होती मुंबईसाठी अगेन्स्ट सौराष्ट्र. आय थिंक 203 नॉट आउट इन द 50 ओव्हर्स गेम, स्टेट गेम. ओके, तेच दिसत होतं मला आणि तिने करून दाखवलं. मला जेमिमाचे भाऊ एलिया आहेत, त्यांना विचारायचे आहेत. खरं तर तुमच्याशी बोलून, तुमच्याकडे बघून असं वाटतं की ही फॅमिली इतकी सपोर्टिव्ह, इतकी लेवल हेडेड, इतकी काम आहे. ऑब्व्हियसली जेमिमा जे काय आज आहे ते तुमच्या सपोर्टशिवाय शक्य नव्हतं. अशा आणखीन अनेक जेमिमा आहेत ज्या प्रतीक्षेत, ज्यांना ऑपॉर्च्युनिटीज हव्या आहेत. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? For all the Jemimas, there has to be a family backing. So I will just say that if you see, especially with the parents and siblings, if you see that you have a young child at home who shows great prospects to be something good in any field, art, science, business, music, sport, they're just your support away from greatness. So I'm sorry, my Hindi is not that great. Not a problem. I would just इमोशन मॅटर. I would encourage everyone कि आप अपने बेटियों, अपने बेटों को सपोर्ट कीजिए, या वो साइंस हो, आर्ट हो, म्यूजिक हो, स्पोर्ट्स हो, जो ग्रेटनेस जो बोलते हैं is just away, is just, how do you say, one family supporting you away, parent support away. Yeah, ऐसा कौन सा पहलू जो जेमिमा का किसी को नहीं पता, सिर्फ उनके भाई को पता है? वो भी सब मुझे ही पता है. पर कैसी है घर पे वो? Just as how she's outside, she's the same at home. She's very happy, she's very loving. Yeah, she just बात को लेकर कभी नोकझोंक होती है आपकी? बहुत नोकझोंक होती है, छोटी छोटी चीजों की. यानी जूते अंदर नहीं डाले हैं, कपड़ा बाहर फेंका है, उसके सब जस्ट लाइक नॉर्मल शर्ट चुराया है. नॉर्मल जो सिबलिंग के जो झगड़े होते हैं सेम. आखिरी सवाल आपको पूछूंगा कि अभी जब जेमिमा घर पहुंचेंगी तब क्या क्या प्रिपरेशंस होंगी, क्या क्या खाने के लिए बनाएंगे, क्या क्या उन्हें अच्छा लगता है, जो सब आप यू आर वेटिंग कि वो कभी आए और कभी हम उनके लिए वो करें? एक चीज जो हमेशा उसे चाहिए, इस घर का खाना और मम्मी के हाथ के बने हुए फ्राइड बोंबिल और प्रॉन्स. ये उसका फेवरेट है. तर जब भात आणि बोंबील, भात आणि बोंबील तिला खूप आवडतं. खूप आवडतं. आणि मम्मा, मी आमचं मीन्स प्लेन हॅज लँडेड, मम्मा मी आता 20 मिनिटात पोहोचणार आहे, माझं जेवण तयार ठेव. कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग? अजून काही नाही आहे, आता ती कधी. झोपायचं प्लॅनिंग आहे, because we not slept, we've been up all night. So yeah, so we're just looking forward to spending some time with family. थँक्यू व्हेरी मच. तर तुमच्या माध्यमातून हाच उद्देश होता की सगळ्यांना कळावं की एका चॅम्पियनची फॅमिली कशी असते, ती कशी घडते आणि तिला जो सपोर्ट लागतो, जे वातावरण लागतं, ती ऑब्व्हियसली स्ट्रेसमध्ये असते कायम, ती खेळताना, बाहेर काम करताना, डील करताना. पण त्यांच्याकडे जर अशी फॅमिली असेल तर अशा अनेक जेमिमा आपल्याला बघायला मिळतील आणि अशा अनेक वर्ल्ड कप येत्या काळात आपल्याला भारतासाठी आणता येतील. कॅमेरा पर्सन महेश मोरेसोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.